हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल अर्चना ढोमणे. तर आता 8:45 झालेले आहे आणि मी तयार झालेली आहे बाहेर जाण्यासाठी. तर मी चाललेली आहे शेगावला. पॅकिंग वगैरे कालच करून ठेवली आणि अचानकच असं ठरलं. जसं म्हणतो ना आपण की सगळ्या गोष्टीला योग लागतो. माझ्यासोबत कोण कोण येणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे, कारण आता खूप वेळ झालेला आहे आणि हे ॲटो घ्यायला गेलेले आहे. नंतर बोलता येणार नाही. प्रचंड ऊन आहे इथे आणि बसायला सुद्धा जागा नाही आहे. इथेच थकून गेलो. अगं नाही, युजली काय राहते माहिती का, समोर मागे समोरच राहतात. मला तर तू समोरच म्हंटल, जिथून ज्या पायऱ्या खतम होते तिथे थांब. तिथेच बसली होती, चांगलं होतं छान. आणि इकडे उन्हात यावं लागलं, जागाच नाही बसायला. हे का म्हणे भंडाऱ्याला पोहोचलो आम्ही, फोन करून देशील म्हणे की तुम्ही निघा. आम्ही पहिलेच निघालो. मावशी मावशी कुठे जाऊ? आमच्या हाताने ॲक्सिडेंट झाला. या कॅनमधलं पाणी पूर्ण खाली पडलं आणि मी घरून गरम करून आणलं होतं हे पाणी प्यायचं. आता पूर्ण पाणी सांडलेलं आहे. लोटन के पास ना, लाल भाजी. हा काय मस्त टेस्टी राहते. इथे असेल ना बाकी. सव्वा 4 वाजता रेल्वे स्टेशनवर पोहोचलेलो आहोत आणि आता बस लागलेली आहे. बसमध्ये बसत आहोत. हो चला. ऊन खूप आहे. अवतार पहा आमचे गरम नाही गरमीच्याने. हो वाटत आहे खूप गरम आहे. गरमी घामाने भरलेलं. हा इथं चांगला झुरुक झुरुक वारा तरी येत आहे. सुरू झाली बस आता. आपल्याकडे ऊन आहे. बापरे, हो ना ऊन. आपल्याला वेळ मिळेल का खरेदीला? आता आपण सगळ्यात पहिले ना जाऊ ना, फ्रेश वगैरे होऊ. जर असेल ना तर चाललं जाऊ. विफाची तर हे नाही, प्रदर्शन होऊन जाते है ना. पहाटेच आपण हेच नाही करत. टेन्शनच नाही घेऊ. का करू. हो हो हो. जवळच थांबते. तरी एवढी गर्दी आहे ना. चला उतरायचं आहे आता खाली. ते भक्त निवास मध्ये उतरलेलो आहो आम्ही. नंतर दाखवते सायंकाळी छानपैकी. या बसमध्ये बसतो. चला तर इथे ना
चल तिकडे. हा, इकडे बसून जाऊ सगळेजण. बसा लवकर लवकर, बसा इकडे. बस पार्थ, लवकर लवकर बस. ताई बस. तर इकडून जावं लागेल आपल्याला, इकडून इकडून. ही कशाची लाईन आहे मला काही समजूनच नाही. तिकडे जायची विसावायला. अच्छा, आता इथे नाहीये ना रूम, हो का? तिकडे जायची रूम, तिकडे जायची आहे. म्हणजे हे फुल आहे का? हो, बापरे. इकडे फुल आहे म्हणजे. आहे ना. आता जसं सायंकाळ होईल ना तस तसं छान वाटेल. इथं फॅमिली रूम पण आहे, हां सिंगल लोकांना पण रूम आहे. हां म्हणजे रूम म्हणजे कॉट, हं. पण फॅमिलीला पण आहे. 2 घ्यायच्या म्हणते ना 2. बोलू. हां, आनंद सागर विसावा. आनंद सागर विसावामध्ये आलो शेवटी. शांत वाटत आहे परिसर. पप्पा कुठे गेले? नोंदणी करायला अच्छा हे हॉल आहेत, माहिती आहे का? अच्छा, ते सगळे पिकनिकसाठी फॅमिली. वगैरे येतात नाही, हां. पिकनिकसाठी वगैरे मुलं वगैरे येतात हं, ना, हं. त्यांच्यासाठी जे दिंडी वगैरे येते ना, हं, हं. त्यांच्यासाठी फुल हॉल. सुंदर म्युझिक वगैरे. वा. फाइनली रूम में आलेली आहे. चप्पल पहनो और चलो चलो भाई चलो. किती सुंदर आहे हे. नाईस यार. छान हिरवळ आहे. आणि हे आहे भक्त निवास. इथे मिळालेला हा मला भक्त निवास. तुला सुट्टी नाही का? का? हा, खाली मी आलो. किती छान. इथे जाऊ छान. नाही जाऊ शकत. मला नाही वाटत तिथे जाऊ. बापरे किती मोठं. हे सगळं भक्त निवास आहे. आणि आम्हाला
ग्राउंड फ्लोअरचं मी आलेलं आहे बघा. हे कपडे वाळू टाकायसाठी दिलेलं आहे. तर आता आम्ही गजानन महाराजाच्या दर्शनासाठी चाललेलो आहोत. तयार झालेलो आहोत. आंघोळ वगैरे केली छानपैकी. मस्त फ्रेश वाटत आहे आणि मोसमही मस्त फ्रेश आहे. छान छान आहे. भाऊजी पहिलेच गेले का बाप्पाचे ते सुंदर आहे बघा. हा चल फोटो घेऊन घेशील. थांबा प्रसादासाठी चले पार्थ. तिकडे जेवण सुरू होतील म्हणून आपल्याला इथं पाठवलं नाही सुरू व्हायचे या मृणालमुळे आज शेगावमध्ये यायचा चान्स मिळाला. फोन आला. ताप नसतं आपण नाही आता जाऊन काय. आता गेलाय ना. आता आम्ही महाराजांचं दर्शन करायला चाललेलो आहोत. नाश्ता झाला, उसळ आणि मठ्ठा. आता आम्ही चाललेलो आहे महाराजांचं दर्शन करायला. चला. खूप छान वाटत आहे. इतकं शांतता, इतकं ॲटमॉस्फिअर एकदम मस्त. खरंच खूप शांती आहे इथे आल्यानंतर. म्हणजे मगाशी ऊन होते पण आताचं जो हे आहे इथे खूप आल्यानंतर खूप शांत वाटते तुम्हाला. खूप छान. रे पलटण का हे अच्छा उतरणारे तिकडे उतरतात आणि मग पलटून इकडे येत असेल ते. सीट मिळणार नाही आपल्याला, उभंच राहावं लागेल. गजानन महाराज की समोर येऊन जा ना थोडस. 1 2 3 4 5 जेंट्स आमच्या घरचे. लोक तरी पण काही म्हणत नाही, पण एकमेकाला काही नाही. शांततेने बसेसमध्ये हो, दुसरीकडे गेलं तर वाटलं असतं शिवागाळी वगैरे असते, पण इथे शांततेने सगळेजण बसतात बसमध्ये. कितीही अडचण असू दे. कच गर्दी बापरे. हा स्नेहांजली भयंकर गर्दी. शेगाव कचोरी
सगळे पेढ्यांची दुकानं. श्रींचे मंदिरात जाण्याचा मार्ग. इथून जायचं आहे आपल्याला. मंदिराच्या आतमध्ये जाऊ देत नाही, म्हणजे शूटिंग करू देत नाही. हे मागे राहिले ना. चप्पल वगैरे काढायचं आहे ना आपल्याला. इकडे पाय वगैरे धुवायचे आहे. चल ते करू आपण पहिले. येईन ते लोक. बंद झाल्यावर येणार. बंद त्यांना विचारलं ना मी, तर 9 वाजताचा जेवणाचा टाइम आहे. इथे 9:30 दर्शनाचा टाइम आहे. मग आपलं हो घाईघाईच होईल ना. नवरदेव नवरी. मला आवडते पण असं गर्दी आहे. हो पण किती गर्दी आहे बाप. असं वाटतं आल्यासारखं वाटते. रिकामं का वाटतं. चला बाकीच्या समोरच्या इकडे होऊन जा. बाकीच्या साईडला समोर चला. चला समोर.
हॅपी बर्थडे. खाली उतरले असं देणगीचं वगैरे आहे ना, इथे देणगी वगैरे देऊ शकतो. देणगी वगैरे द्यायची असेल तर तुम्ही देऊ शकता. थोडशासाठी फोटो निघाला असता रे, किती सुंदर मूर्ती होती ती, है ना. घेऊन नाही देत ना. चल ना आता. चल. छानपैकी दर्शन झालं महाराजांचं. आता जेवण करायला चाललेलं आहोत. कुठे जायचं आहे? देतात ना कधी काही क्लास ठेवल्यात लोकांजवळ. मसाले भात आहे. भूक लागली ते सुगंध पाहून.